अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजच्या मठाचं नाव मी तुम्हाला सांगते। हा मनशांती मठ आहे। हा नदी किनारी पुण्याला मठ आहे। भिडे पुलाजवळ नदी किनारा जो आहे तिथे, आणि फार रमणीय असा हा मठ आहे। मठामधनं आत गेल्यावर आपल्याला उजव्या बाजूला चप्पल काढण्याची सोय आहे, जिथे तुम्हाला तुमची चप्पल किंवा पादत्राणं काढून ठेवायला लागतात आणि त्यानंतर लगेचच पाय धुवून तुम्हाला मग मठामध्ये जावं लागतं। हे पाय धुण्याचं तिथलं ठिकाण आहे। जाताक्षणी तुम्हाला छान शंकराचं असं मंदिर दिसतं तिथे, आणि त्याच्यानंतर एक मोठा सभामंडपासारखा मंडप आहे। तर जिथे स्वामींची खूप मोठी मूर्ती आहे। तर हा जो सभामंडप आहे हा त्यांच्या इथे नंतर कुठल्याही कार्यक्रमांसाठी वापरला जातो। तिथे यज्ञ असतात, याग असतात, वेगवेगळ्या जेवणावळी चालतात। तर असा हा खूप सुंदर मूर्ती आहे, ही स्वामींची मूर्ती तिथे आहे। आणि आपण नंतर मग पुढे पायऱ्या चढून ह्या मेन आपण जिथे म्हणून हॉल आहे सभामंडप, तर तिथे जातो। आणि तिथे 3 प्रकारचे आपल्याला हे छोटी छोटी असं देवळं दिसतात। हे यज्ञकुंड तुम्हाला मी दाखवते। इथे यज्ञ हे सगळं केलं जातं आणि अतिशय छान रमणीय मठ आहे। खूप शांत वाटतं इथे। ही स्वामींची छान मूर्ती आहे। तुम्ही बघत असाल तर ही छोटी मूर्ती आहे, ती सुद्धा अतिशय तेजस्वी, आणि जणू काही स्वामी आपल्याकडे बघतायत असं आपल्याला वाटतं। आणि त्याच्यामागे हा मोठा स्वामींचा फोटो आहे, ज्याच्यामध्ये या लहरी दिसत आहेत, आणि आपल्याला अगदी तन मन हरखून जातो आपण हा फोटो बघून। त्या स्वामींच्या पादुका आहेत। खूप सुंदर आहे हे सगळं, आणि आपण जेव्हा दर्शन घेतो तेव्हा खूप प्रसन्न वाटतं या मठामध्ये। अत्रिनंदन असं लिहिलेलं हे दत्ताचं शेजारीच एक स्थान आहे, ज्याला आपण छोटं देऊळ म्हणू। तिथे हे दत्तस्थान आहे। तिथे त्याचे दत्त महाराजसुद्धा खूप सुंदर आणि प्रसन्न चित्ताने तिथे आहेत, आणि त्याच्या शेजारी हे शंकर महाराज, गणपती, देवी, ज्ञानेश्वर, तर असं एक छोटंसं अजून आहे। आणि ह्या प्रकारे मी आज इथे गेलेले होते। तर स्वामी पुण्यतिथी निमित्ताने मी तिकडे गेले होते। तर हे मनशांती दत्त मंदिरामध्ये अवश्य भेट द्या। तुम्ही कोणी जाऊन आला असाल तर कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्हालाही कसं वाटलं तर ते नक्की सांगा। आणि आपल्या खमंग कट्टा बाय शिल्पा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्याला 1000चा टप्पा लवकरात लवकर गाठायचा आहे। सो श्री स्वामी समर्थ महाराज की जय।